नमस्कार लाडकी बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी निवडणुकीच्या काळात गेम चेंजर ठरलेली योजना आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर करतात सरकार हे बहुमताने विजयी झालं होतं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत महिलांना हप्त्याचं वितरण केले. पण सरकारने ई-केवायसीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्याच्या मागे त्यांचा हेतू होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बोगस लाभार्थी राहता कामा नये. त्यामध्ये ज्या महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाख रुपये अशा महिलांना त्यांना लाभ देण्यात येऊ नये किंवा ज्यांचे पती किंवा वडील शासकीय कर्मचारी आहेत त्यांनाही लाभ देण्यात येऊ नये असं सरकारचं म्हणणं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करायला सांगितली होती. पहिले तर सरकारने 30 मार्च ही ई-केवायसीची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी त्याची मुदत वाढवून 30 एप्रिल 2026 इथपर्यंत केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने महिलांना ई-केवायसी केल्याच्या नंतर जवळपास 66 लाख ते 76 लाख महिला या अपात्र करण्यात आल्या आणि 12 मे 2026 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता वितरण करण्यात आला. तर 15 मे 2026 रोजी एप्रिल महिन्याचा म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास 3,000 रुपये वितरण करण्यात आले. पण त्यामध्ये ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता म्हणजे तो मार्चच्या एंडिंगला देण्यात आला होता. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केली असून त्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला, पण एप्रिल व मेचा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांना मे महिन्यात देण्यात आला नाही. मार्च महिन्यात जो मिळाला तो फेब्रुवारीचा हप्ता होता. पण याच्यामध्ये त्यांनी जी काही ई-केवायसी केली किंवा ई-केवायसी म्हणजे जी काही चुकीची माहिती दिली किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिला अपात्र झाल्या त्यासाठी सरकारने आता संधी देण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र असूनही जर अपात्र झाला असाल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करताना तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर तुमच्यासाठी सरकारने आता संधी दिली. तुम्हाला काय करायचंय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाकडे आपली तक्रार नोंदवायची आणि तक्रार नोंदवताना लक्षात ठेवा आपण आपली कागदपत्र सोबत ठेवायची आहेत. त्याच्यामध्ये सरकारने सांगितलेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असलेल्या महिलांना त्याचा लाभ देण्यात येणार नाही. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर जाते वेळेस तुम्ही आपले आधार कार्ड, बँक पासबुक, पतीचे आधार कार्ड व आपले वार्षिक उत्पन्न जे तहसील कार्यालयामार्फत अधिकृत असते ते वार्षिक उत्पन्न घेऊन तुम्ही लवकरात लवकर महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधा. जर तुम्ही खरंच पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा नक्कीच दिला जाणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे कागदपत्र आहेत, आवश्यक कागदपत्र, तुमचे पतीचे आधार कार्ड, तुमचे आधार कार्ड आणि 1 वर्षाचं जे उत्पन्न आहे तुमचं वार्षिक उत्पन्न हे नक्कीच घेऊन आपल्या जवळील महिला व बाल विकास विभागाशी भेटा. त्यांना सांगा की आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत आणि आमचं या योजनेमधून नाव वगळण्यात आलंय, आम्हाला मार्च व एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. ते तुमची कागदपत्र शहानिशा करतील, पडताळणी करतील. काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर कागदाची पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला तो हप्ता नक्कीच मिळणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गजानन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.